नमस्कार पालकांनो, आज आपण सगळीकडे असं पाहतो की लहान मुलंच नव्हे तर मोठी माणसं देखील अखंड रील्स पाहत असतात. कारण कोणाचकडे वेळ नाही की फार काळ एका गोष्टीसाठी वेळ द्यावा. मग जसा वेळ मिळतो त्या वेळेमध्ये रील्स अर्थात शॉर्ट्स किंवा अगदी 60 सेकंद ते 90 सेकंदामध्ये काही मजेदार, काही इंटरेस्टिंग, काही मनोरंजक असं पाहता आलं तर ते लोकांना आवडतं. लहान मुलं याला अपवाद कशी बरं असू शकतील? मुलं देखील अलीकडे रील्स पाहण्यामध्ये इतके गुंग होतात की आपण ह्या रील्स कशासाठी पाहतो आहोत, कोणत्या रील्स पाहतो आहोत, कधी पाहतो आहोत आणि का पाहतो आहोत याचं भान मुलांना उरत नाही. ते त्याच्यामध्ये अगदी गुंग होतात आणि किती वेळ हातातून निसटून जातो आहे हे त्यांच्या लक्षातही येत नाही. असं संशोधन सांगतं की मुलं जर रील्स पाहत असतील वारंवार तर त्यांचा एका विशिष्ट विषयाकडे कल जर नसेल तर रँडम म्हणजे जसे रील्स येतील, ज्या विषयांचे रील्स येतील त्यात पाहण्यासारखे असू शकतात, न पाहण्यासारखे असू शकतात, वयाला अनुकूल असू शकतात किंवा नसतीलसुद्धा. तर अशा प्रकारचे रील्स पाहिल्यामुळे मुलांच्या बाबतीमध्ये खूप मोठे धोके तयार व्हायला लागलेत. त्याचं कारण असं आहे पालकांनो की रील्स पाहताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे की या रील्स पाहिल्यामुळे मुलांची एकाग्रता कमी होते. का बरं त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो? का त्यांना एकाच विषयावरती आपलं लक्ष फार काळ टिकवून धरता येत नाही? कारण त्यांच्या मेंदूला आता ही सवय लागलेली असते की कोणत्याही गोष्टीवर फक्त 60 सेकंद किंवा 90 सेकंदच मन एकाग्र करायचं असतं. त्यामुळे हा झाला पहिला धोका. दुसरी गोष्ट, मग त्यांची हळूहळू स्मरणशक्ती कमी व्हायला लागते. त्यांचं अभ्यासातलं लक्ष उडायला लागतं, अभ्यासामधला रस कमी व्हायला लागतो. कोणत्याही प्रकारे कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, ती पाठ करायची, हे आता त्यांच्याकडे स्किल कमी व्हायला लागतं. सतत मोबाईलमध्येच डोकं खुपसून असल्याकारणाने मोबाईल आपलं डोकं चालवत आहे याचं भान मुलांना उरत नाही. मग त्यांच्यामधली सृजनशीलता किंवा क्रिएटिव्हिटी कमी व्हायला लागते. एखादी नवीन गोष्ट शिकायची म्हटली तर ते चिडचिडे होतात, त्यांना ते जमत नाही. याबरोबरच त्यांच्यामध्ये काही भावनिक बदल देखील होतात. ही मुलं अचानकपणे रडतात, खूप चिडचिड करतात आणि एवढंच नव्हे तर ते आक्रमक होतात, कधीकधी हिंसक होतात. त्याचं कारण असं आहे की मुलांच्या वाढीमध्ये मेंदूचा जो प्री कॉर्टेक्स नावाचा जो भाग आहे, जो मुलांच्या काय चूक, काय बरोबर किंवा भावनांचं नियंत्रण करण्यासाठी जबाबदार असतो, अशा भागाचा विकास अजून पूर्णपणे झालेला नसल्याकारणाने मुलांना ह्या रील्सपासून हा भावनिक बदल आणि त्यांच्या वर्तनात बदल, मेंदूमध्ये काही बदल, हे जे सगळं घडतं हे अत्यंत धोकादायक आहे. वेळीच आपल्याला मुलांना याच्यातून बाहेर काढायला हवं आहे. मुळामध्ये आपण मुलांना हे सांगायला हवं आहे की तुम्ही रील्स कशासाठी पाहत आहात, का पाहत आहात, त्याच्यामागचा तुमचा हेतू काय आहे? फक्त मनोरंजन आहे का, की नवीन ज्ञान मिळवणं आहे, की नुसता वेळ घालवणं आहे? कारण याबरोबर येणारे जे धोके आहेत ते धोके आपण लक्षात घेतले पाहिजेत आणि आपण वेळीच मुलांना याबाबत सावध केलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की थोडासा वेळ आहे तर मुलांना त्यांचं मनोरंजन होऊ देत. रील्स पाहण्यामुळे जे बाकीचे धोके आहेत ते तर होतातच. ते जर तुम्हाला टाळायचे असतील तर रील्सवरती 100% तुम्हाला कंट्रोल ठेवण्याची गरज आहे आणि त्याकरता आपण मोठ्या माणसांनी सुद्धा या बाबतीमध्ये खूप स्वतःवरती संयम ठेवणं, नियंत्रण ठेवणं याची गरज आहे. अन्यथा मुलांची स्मरणशक्ती, त्यांची एकाग्रता, त्यांचा अटेन्शन स्पॅन, त्यांची क्रिएटिव्हिटी किंवा सृजनशीलता ह्याच्यावरती फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. धन्यवाद.